तर मित्रांनो, इथे बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 75% पीक विमा 2 दिवसात खात्यात जमा होणार। तर ब्रेकिंग न्यूज आहे आणि शेतकरी बांधवांनो, पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे। आता 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे आणि सरकारने 75% अग्रिम पीक विमा मंजूर केल्याचा हा मोठा निर्णय आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस ओवळला आहे। अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, त्यांना ही दिलासादायक बातमी मिळाली आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 2 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि 75% पीक विमा तुमच्या 2 दिवसात जमा होणार आहे। तर पुढे बघूयात काय आहे। तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेले आहे। तर यापूर्वी शेतकऱ्याला फक्त 5 किंवा 7,000 रुपये एवढीच पीक विम्याची पहिला टप्पा मिळाला होता। म्हणजे इथून मागचे जे शेतकरी आहेत त्यांना 5 ते 7,000 रुपयेच मिळालेले होते। तर आता परिस्थिती बदललेली आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजाडला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आदेश दिलेले आहेत मित्रांनो, म्हणजेच लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा आणि 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे। सरकारमार्फत जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार आहे। आज 18 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळेल। तर मित्रांनो, ज्यांच्या जिल्ह्याची यादी आलेली नाही त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या पीक विम्याची यादी, जिल्ह्याची यादी कधी लागणार आहे ते कळवले जाईल मित्रांनो। तर ठीक आहे, तर पुढे काय आहे बघूयात। पीक विम्यासाठी महत्त्वाचे काम आणि कागदपत्रे। तर पीक विम्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते पुढे पाहणार आहोत, तर व्हिडिओला पूर्ण बघा। तर आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहून घ्या, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार आहे। परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊयात की तुम्हाला कोणते काम करायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळ ही 2 कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। म्हणजे जे काही काम आहे ते लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो। आणि 2 कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणतं काम करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला पुढे बघूयात। म्हणजे 3,178 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो। यामुळे तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याची 100% लाभ मिळू शकेल। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजेच राज्य सरकारने अलीकडील 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। विशेष म्हणजे या यादीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा झाला आहे। म्हणजे या हिश्श्याचा काही भाग मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो। तर ठीक आहे, पुढे काय आहे बघूयात। तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे आणि आता उर्वरित रक्कमही लवकरच मिळणार आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला आहे, आता उर्वरित रक्कम ही लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम 2 दिवसात तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणे अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे शेतकऱ्याला 13,000 रुपये पर हेक्टर मिळणार आहेत मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हेक्टरी 13,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो। पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी, जसे की 1,500 रुपये प्रति हेक्टर एवढेच पैसे मिळत होते। म्हणजे 4 एकर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे हे पैसे आले आहेत। परंतु आता हेक्टरी 13,000 रुपये प्रमाणे ही रक्कम तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो, हे पैसे तुम्हाला DBT मार्फत जमा होणार आहेत। आणि पण एक महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं आहे आणि ते काय करायचं आपण पुढे पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, ही रक्कम DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे। हे महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे।
तर मित्रांनो, तुम्हाला ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. तुम्हाला जर ई-के-वाय-सी केलं नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या ज्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे. तरच ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जेवढे काही विभाग आहेत सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक विभागामधील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊयात. पहिला विभाग आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे नाशिक विभाग. या नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक विभागातील विशेष मदत 2 दिवसात जमा होणार आहे. म्हणजेच नाशिक विभागातील शेतकऱ्यांना 2 दिवसात पैसे जमा होणार आहेत. द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसाचे या ठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात जमा होणार आहे. त्यामध्ये नाशिक विभागा समावेश आहे आणि नाशिक विभागातील जेवढे काही खेडेपाडे आहेत तेवढे या ठिकाणी यामध्ये या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांनासुद्धा हा पीक विमा मिळणार आहे. आता पुढील विभाग आहे जो म्हणजे पुणे विभाग. त्यानंतर बघा, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पहा, अहिल्यानगर हा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक मदत या ठिकाणी अहिल्यानगर या जिल्ह्यांना मिळणार आहे. तर पुढे पहा काय आहे ते. तर या भागामध्ये ऊस, बटाटा आणि तेलबी या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. बघा, या ठिकाणी पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे. तर पहा, पीक विमा पुणे विभागातील अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्याला देखील मिळालेला आहे. आता पुढील विभागात या ठिकाणी आपण पाहून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर हा विभाग. कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे. या भागामध्ये साखर कारखान्याचा संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे. आता ऊस उत्पादकच नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काही पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो. तर पुढे बघूयात काय आहे. आता पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. आता पहा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजेच औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत ही मिळणार आहे. बघा, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांना देखील मदत ही मिळू शकेल. आता शेतकरी बांधवांनो, पहा, तेथील गंगापूर, आंबड आणि परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचण्यात येत आहे. तर येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे. आता पुढील विभाग म्हणजे अत्यंत गरजेचे असणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, लातूर विभाग आहे. हा लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे. येत्या 2 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे मिळू लागलेले आहेत. तर मित्रांनो, 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळून जातील. तर ठीक आहे.